हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाओ. आज आहे दीप अमावस्या. आज आषाढ महिन्यातला हा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते आहे. हा व्हिडिओ कालचा आहे, तर उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करायची आहे. परंतु आज दीप अमावस्या आहे, तर आपल्याला सगळ्यांना दीप अमावस्या साजरी करायची आहे. तर ती मी कशा पद्धतीने, म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते करण्याची, तर मी कशा पद्धतीने दीप अमावस्या साजरी करते, मी दिव्यांची पूजा कशी करते, तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. दीप अमावस्या, जिला आषाढ अमावस्या असे देखील म्हटले जाते. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी दिवे लावणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते. घरात सकारात्मक ऊर्जा येते, सुख समृद्धी येते. श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे अशा पद्धतीने दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केलं जातं. दीप अमावस्या हा पितरांसाठी देखील उत्तम दिवस मानला गेला आहे. या दिवशी पितरांची पूजा करणे सुद्धा शुभ मानले जाते. पितरांसाठी या दिवशी दक्षिण दिशेला एक दिवा नक्की लावावा. यामुळे पितृदोष दूर होतो, पितरांना सद्गती मिळते. या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ ठेवावे. उंबरा स्वच्छ पुसून त्यावर हळदीचे लेपन करावे. यानंतर मुख्य दरवाजा पुसून स्वच्छ करावा आणि त्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढावे. या दिवशी लक्ष्मी मातेची सेवा केल्याने घरात कायम तिचा वास राहतो. धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. सुख समृद्धी आपल्या घरात येते. तर लक्ष्मी मातेची सेवा काय करावी? श्री सूक्तम याचं 1 वेळा किंवा 16 वेळा पठण करावे. लक्ष्मी गायत्री मंत्र 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा याचा जप करावा. किंवा महालक्ष्मी अष्टकम याचे 1, 3, 5, 7, 9 किंवा 11 वेळा पठण करावे. तुम्हाला जी सेवा शक्य करणं होईल ती सेवा तुम्ही लक्ष्मी मातेची करू शकतात. या दिवशी लक्ष्मी मातेचा अभिषेक नक्की करावा आणि यानंतर लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावर कुंकुमार्चन नक्की करावे. कुंकुमार्चन करणे आपल्याला खूप गरजेचं आहे. प्रत्येक महिलांनी लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन नक्की करावे. किंवा तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर त्यावर सुद्धा कुंकुमार्चन तुम्ही करू शकता. कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला 1 वेळा किंवा 16 वेळा श्री सूक्तम म्हणून कुंकुमार्चन करायचं आहे. किंवा 1 वेळा श्री सूक्तम म्हणून किंवा महालक्ष्मी अष्टकम म्हणून तुम्ही लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकतात. तर तुम्हाला माझी आजची पूजा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.